वर्धा जिल्ह्यातील आंजी शिवारामध्ये शेतकऱ्यावर एक नवं संकट ओढवलेलं आहे। शेतकऱ्यांनी शेतामध्ये पिकावर फवारणी केली आणि पिके चक्क जळू लागलेली आहे। त्यामुळे मी सध्या आंजी शिवारामध्ये आणि पाहू शकता हे जे सोयाबीनचं पीक आहे, या सोयाबीनच्या जे शेंगा आहे हाताने अशा पटकन तुटत आहे। आज सोबतच काही जे गवत आहे, गवत वर्गीय व कपासी हे पीक सुद्धा नष्ट झालेल्या मार्गावर आहे। जवळपास 15 ते 20 शेतकऱ्यांनी सोयाबीनवर व गवत विविध पिकावर पेरणी केली आणि त्यानंतर हे जे पीक आहे हे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे। शेतकरी त्यामुळे हवालदिल झाले आहे। एकीकडे येलो मोजॅक व चारकोल राट हुमनिळीचा प्रादुर्भाव दिसून येतो, सोबतच हे आलेलं नवीन संकटाने शेतकरी हवालदिल झालेला आहे। आणि या भागाचे जे आमदार आहे, आमदारांनी चक्क शेतामध्ये पाहणी केलेली आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी काही आमदार आहे, काय सांगाल? मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। एक 2 दिवसापूर्वी या भागातील अंजी भागातील शेतकरी वर्ग माझ्याकडे आला होता आणि त्यांनी तक्रार केली की आम्ही डायफेनथुरान नावाचं एक इन्सेक्टिसाइड या शेतामध्ये फवारलं आणि त्या फवारणीमुळे आमचं सोयाबीन आणि कपासी सुद्धा पूर्ण करपल्या गेलं। त्यामुळे मी या ठिकाणी येऊन या ठिकाणी पाहणी केली आणि पाहणी केलं असता साधारण अशा प्रकारचं सोयाबीन आणि कपाशी सुद्धा करपल्या गेलेली आहे। हे डायफेनथुरान नावाचं जे इन्सेक्टिसाइड आहे ही दिल्लीची कंपनी आहे आणि या ठिकाणी भंडाऱ्याचा कोणी सेल्समन येऊन एरिया मॅनेजर येऊन हे सगळं विकतो आहे आणि कास्तकारांची लूट चालू आहे। या ठिकाणी 100 एकरामध्ये कास्तकारांचं नुकसान झालेलं असताना आता प्रश्न उभा राहिलेला आहे की यांची नुकसान भरपाई कोण देईल। या ठिकाणी सन्माननीय तहसीलदार, कृषी अधिकारी, SDO, कृषी सहाय्यक आणि सर्व अधिकारी या ठिकाणी माझ्यासोबत आहेत। यांना या शेताचा पंचनामा करून, पोलिसला सुद्धा बोलवलेला आहे मी, यांना या शेताचा पंचनामा करून या कंपनीवर गुन्हे दाखल करण्याच्या संदर्भामध्ये मी आता यांना निर्देश देतो आहे। आणि ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्या नुकसानीची भरपाई त्या कंपनीने द्यावी हे सुद्धा आम्ही यांना निक्षून सांगितलेलं आहे। नक्कीच आपल्यासोबत जे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय ते शेतकरी आहे। भाऊ, काय सांगाल, कशा प्रकारचं सोयाबीन वर हे संकट ओढवलेलं आहे? तर आम्ही हे 15 दिवसाच्या अगोदर फवारणी केली होती। क्रॉप केमिकल कंपनीचं औषध आहे ते लुडो नावाचं, आणि ते आम्ही मारलं आणि ते त्याच्यानंतर त्या शेंगा वाळत गेल्या। जवळपास किती शेतकऱ्यांनी मारलाय, किती एकरावरचं हे नुकसान झालेलं आहे? जवळपास 25 कास्तकार आहे त्याच्यात, आणि 120 ते 130 एकराचं क्षेत्र खराब झालंय पूर्ण। आपल्यासोबत बोलण्यासाठी अजून काही शेतकरी नेते सुद्धा आहे। भाऊ, काय सांगाल, कशा प्रकारे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, पाहणी सुद्धा करण्यात आलेली आहे? नाही, ही सर्रास प्रशासनाचं याच्यामध्ये दुर्लक्ष आणि या कंपन्यांची मनमानी याच्यामुळे नुकसान झालेलं आहे। एवढा मोठी नुकसान आतापर्यंत याच्याचे सर्वात मोठं आंजी शिवारात झालेलं आहे। आमची या ठिकाणी एकमेव मागणी राहणार आहे, कंपनीवर तर शासन असो, प्रशासन असो, कायदेशीर कारवाई करणारच आहे, परंतु सर्वात महत्वाचा विषय म्हणजे तोंडाशी आलेला घास। महिन्याभरात जे सोयाबीन निघणार होतं ते सोयाबीन संपूर्णपणे नष्ट झालेलं आहे आणि आधीच बाजार भावाचं संकट शेतकऱ्यावर आहे, नैसर्गिक संकट शेतकऱ्यावर आहे, सरकार एकीकडे मदत करताना दिसत नाही। अशा परिस्थितीमध्ये कंपनीने या सर्व शेतकऱ्यांची संपूर्ण त्यांची नुकसान भरपाई देण्यात यावी आणि नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी होत आहे। आपल्यासोबत कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख जीवन कतोरे सर आहे। सर, काय सांगाल, मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे, याच्यावर उपाययोजना काय करता येईल? नक्कीच आता हे जे कीटकनाशक यांनी वापरलं तर लेबल क्लेम नुसार हे सोयाबीनसाठी हे नव्हतंच। शिवाय असं आढळून आलेलं आहे की सोयाबीन पिकामध्ये सरळ सरळ जे पानांवरती फवारणी केली गेलेली आहे तर त्याचा जर आपण भाग पाहिला तर त्याचे जे दुष्परिणाम हे समोरच्या भागांना दिसतच आहे, जिथे जिथे फवारणी झाली आणि मागच्या साईडनं हे पान स्टडी असल्यामुळे याचे दिसत नाहीत। तसेच जे शेंगा ज्या या पिकाच्या आहेत सद्यस्थितीत या शेंगा सुद्धा खूप म्हणजे हात लावला तर हातातच येत आहेत आणि याचं सुद्धा म्हणजे ह्या भरणारच नाही आहेत, असं याचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। इव्हन काही तणांवरती सुद्धा याचे, जसे आमदार महोदयांनी सांगितलं, तर गोखरू सारख्या तणांवरती जे कुठलंच तणनाशक चालत नाही, म्हणजे सिलेक्टिव्ह प्रकारातलं, पण याचा दुष्परिणाम या तणावरही झालेला आहे। तर या कंटेंटमध्ये नक्कीच या कंपनीचं जे म्हणजे जे काही औषधी आहे त्याच्यामध्ये नक्कीच डायन्थरॉनमध्ये 50% WP जे आहे याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहेच त्या औषधीमध्ये, असं याच्यावरून दिसून येते। आणि राहिला आता याचा
म्हणजे उपाय, तर या पिकावरती सद्यस्थितीत कुठल्याही जरी फवारण्या केल्या तरी हे ज्या शेंगा ज्या आहेत ह्या भरणे शक्य नाहीये. एकूणच म्हणजे मोठ्या जवळपास प्रमाणात 100% शेतकऱ्यांचं नुकसान मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. मात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल का? त्या मायबाप सरकार या शेतकऱ्यांना मदत करेल का? सोबतच ही जी कंपनी आहे जी शेतकऱ्यांच्या जीवावर उठली आहे, या कंपनीचा बंदोबस्त होईल का, हे पाहणं महत्वाचं असणार आहे. पंकज गादगे, पुढारी न्यूज, आंजी शिवार, वर्धा.